नमस्कार मंडळी. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भक्तांनो, बघाच 2 मार्च 2026 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीचा दिवस हा श्री प्रभू हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी, हनुमानांची कृपा अखंड आपल्या संपूर्ण कुटुंबावरती प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या मनात असणाऱ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी, आपल्या आयुष्यात एखादे मोठे संकट असेल तर ते दूर करण्यासाठी, आपल्या घरावरती आलेले एखादे संकट असेल ते टाळण्यासाठी बघा हनुमान जयंतीचा दिवस आणि श्री प्रभू हनुमानांची सेवा करण्यासाठीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्यापैकी असंख्य लोकांनी सकाळीच हनुमानांची सेवा केली असेल, कुणी मंदिरामध्ये गेलं असेल, कुणी घरीच आराधना केली असेल. प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हनुमान जयंतीचे अत्यंत प्रभावी असे काही उपाय सांगणार आहे. आज तुम्हाला खूप काही नाही जमलं चालेल, इच्छा असूनही तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल. फक्त या काही वस्तू सांगणार आहे. यापैकी एक जरी वस्तू आज हनुमानांच्या समोर तुम्ही ठेवली, म्हणजे हनुमानांना ही एक जरी वस्तू तुम्ही चढवली, तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना 24 तासांच्या आत पूर्ण होतील. सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, चोला. हनुमानांना चोला खूप आवडतो. आता हा चोला कसा बनवायचा, तर थोडंसं शेंदूर आणि चमेलीचं तेल. तुमच्या आजूबाजूला कुठेही पूजेचं साहित्य मिळत असेल तिथे जा आणि त्यांना सांगा की आम्हाला चमेलीचं तेल, एक छोटी बॉटल घ्या चमेलीच्या तेलाची आणि शेंदूर. समजा तुमच्याकडे चमेलीचं तेल नसेल, तुमच्याकडे राईचं तेल असेल, तुम्ही ते घेतलं तरीही चालेल किंवा साधं पूजेचं तेल घेतलं तरीही चालेल. जे तेल घेतलेलं आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शेंदूर घालायचं आहे. तेल आणि शेंदूर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे. समजा तुमच्याकडे मूर्ती असेल, आता मोस्ट ऑफ आपण हनुमानांची मूर्ती घरात ठेवत नाही, दाराला मुख्य प्रवेशद्वाराला वगैरे आपण पंचमुखी हनुमान लावतो. जर तसं काही असेल तर तुम्ही तिथे हा उपाय केला तरीही चालेल. आता उजव्या हाताच्या या बोटाने तुम्हाला हनुमानांना हा चोला चढवायचा आहे. असा आपण समजा ही मूर्ती आहे तर या पद्धतीने चढवायचं आहे. असं उतरत नाही न्यायचं, तर चढवत न्यायचं आहे. आणि चढवत असताना तुमची मनोकामना, जी इच्छा असेल ती हनुमानांना सांगायची आहे. जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही शेंदुराचा चोला हनुमानांना चढवला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्राप्त होते. तुमची जी काही समस्या असेल तर ती दूर होते. दुसरी जी वस्तू आहे ती आहे शेंदरी रंगाचं कापड. बघा, आजच्या दिवशी वस्त्रदानाला खूप महत्त्व आहे. शक्य असेल तर गरीब व्यक्तींना कुठल्याही मंदिरात जाऊन आज शेंदरी म्हणजे नारंगी रंगाचे वस्त्र दान करा किंवा कुठलंही एक शेंदरी रंगाचं छान कोरं करकरीत कापड घेऊन हनुमानाच्या मंदिरामध्ये जा आणि हनुमानाच्या मूर्तीला ते अर्पण करा. अर्पण करत असताना म्हणजे हे कापड चढवत असताना आपली जी काही मनोकामना असेल, जी काही इच्छा असेल ती हनुमानांना सांगा आणि तिथे एक 3 वेळा तरी हनुमान चालीसेचे पठण करा. बघा, जर ही सेवा तुम्ही केली तर तुमच्या गरिबीचा, दारिद्र्याचा नाश होईल. शिवाय तुम्ही जी इच्छा सांगाल तिथे ती पूर्ण होईल. कितीही मोठं कर्ज असेल त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल. पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे जिलाबी. बघा, हनुमानांना जिलाबी अत्यंत प्रिय आहे. आज खरं महत्त्व आहे जिलाबीला. तुम्हाला शक्य असेल तर आज जिलाबी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे. नैवेद्य स्वरूप हनुमानांच्या समोर तुम्हाला पाण्याचं मंडळ करून त्याच्यावरती ही जिलाबी तुम्हाला ठेवायची आहे आणि जिलाबी ठेवल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती हनुमानांना सांगायची आहे. शिवाय हनुमानांच्या मूर्तीला तुम्हाला 7 वेळा प्रदक्षिणा घालून तिथे 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचं आहे किंवा तुम्ही फक्त ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. यानंतर हनुमानांच्या समोर ठेवलेली जिलाबी म्हणजे तुम्ही जेवढी ठेवलेली आहे त्यातील एक जिलाबी उचलायची आहे. तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती क्लेश कलह करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीला ही जिलाबी खाऊ घालायची आहे. त्या व्यक्तीचे सगळे दुःख निवारून जातील. कितीही त्याच्या पाठी आजारपण असेल तर ते आजारपणसुद्धा कुठेतरी समाप्त होईल.
पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा, तुम्हाला खूप शत्रू त्रास असेल, शत्रू त्रास देणं थांबवत नसेल, एखाद्या व्यक्ती सतत तुम्हाला म्हणजे तुम्हाला टार्गेट करत असेल, तुमचा अपमान करत असेल, तर आज तुम्हाला पिवळं लिंबू घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. लिंबू घेऊन जाण्यापूर्वी आपल्या घराच्या 4 कोपऱ्यांना हे लिंबू स्पर्श करायचं. मुख्य दारावरून म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा लिंबू उतरवायचं आणि हे लिंबू घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांना ते अर्पण करायचं. हनुमानाच्या म्हणजे समोर किंवा हनुमानाच्या मूर्तीच्या पाठी ते लिंबू ठेवून आपल्या घरी यायचं. लिंबू ठेवल्यानंतर मागे वळून बघायचं नाही. तुमच्या घरातील जी काही बाधा असेल, जे काही दुःख असेल, जे काही नकारात्मक असेल, ते त्यामार्फत निघून जाणार. पुढचा जो उपाय आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहेत लवंगा. एक काडीपेटी घ्यायची म्हणजे मॅचिस घ्यायची. बघा, त्या काडीपेटीमध्ये 2-4 फक्त मॅचिसच्या काड्या ठेवा आणि त्याच्यामध्ये 2 जोडीने लवंगा घाला. 4 मॅचिसच्या काड्या, 2 लवंगा. ही मॅचिस जी आहे, काडीपेटी जी आहे, ती घरातल्या मुलांवरून उतरवा. घरात कुणीतरी खूप आजारी असेल त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवा. घरात एखादी व्यक्ती खूप क्लेश करते त्या व्यक्तीवरून उतरवा. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून 7 वेळा ही काडीपेटी तुम्हाला उतरवायची आहे आणि त्याच्यानंतर ही काडीपेटी घेऊन हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरातील एखाद्या पायरीवर किंवा तिथे गाभारा असेल, ओटा असेल, तर तिथे तुम्हाला ते सोडून यायचे आहे. बघा, मॅचिसमध्ये असणाऱ्या ज्या काड्या असतात त्याला दारुगोळा असतो. हा दारुगोळा राहू ग्रहाचा कारक असतो. जेव्हा त्यासोबत तुम्ही लवंग ठेवता, म्हणजे लवंग आणि ह्या काड्यापेट्या जेव्हा तुम्ही घरातल्या व्यक्तीवरून उतरता नेऊन जेव्हा तुम्ही तिथे त्या ठेवता, तर तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता, आजारपण, जे काही वाईट आहे, मुलांच्या पाठी लागलेले साडेसती आहे, ते सगळंच्या सगळं घराच्या बाहेर चाललं जातं. शेवटचा एक उपाय सांगते. यासाठी लागणार आहे सफेद रुईचं जे झाड असतं त्याची पानं. सगळ्यांनाच माहिती आहे की सफेद रुई हनुमानांसाठीच समर्पित आहे. प्रत्येक शनिवार किंवा मंगळवारी आपण त्याची माळ हनुमानांच्या गळ्यात घालतो. आज हनुमान जयंतीला या पानाचं महत्त्व खूप मोठं आहे. तुम्हाला एक 7 किंवा 11 किंवा 21, 51 जेवढी शक्य तेवढी पानं आपल्या घरी आणायची आहे. स्वच्छ पाण्याने ती धुवायची आहेत. तुमची इच्छा असेल किंवा काहीही असेल, तुम्हाला जे हवं असेल ते त्या प्रत्येक पानावर चंदनाने किंवा शेंदुराने लिहायचं आहे. शेंदूर किंवा चंदन दोघांपैकी कुठल्याही एका गोष्टीने तुम्हाला त्या प्रत्येक पानावरती लिहायचं आहे. त्याची एक माळ करायची आहे आणि हनुमानांच्या गळ्यात आजही तुम्हाला अर्पण करायचे आहे. जर अशी माळ तुम्ही आज हनुमानांच्या गळ्यात अर्पण केली तर त्यामध्ये तुम्ही जे मागाल ते हनुमानांच्या कृपेने तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील अडी अडचण, संकट, क्लेश, कलह, प्रत्येक वाईट गोष्ट संपेल. खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या, नक्की करा.